राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महिला पदाधिकारी एक घड्याळ तेच वेळ नवी हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे। विचार तेच पण कार्यालय नवीन विचार तेच घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी, आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील, त्याच्यानंतर नगरपालिका असतील, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उमेद देणारं हे कार्यालय ठरणार आहे आणि त्या नव्या उमेदीमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चालेल। दादा, एक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता ज्या सर्व घडामोडी आहेत ते ह्या कार्यालयाच्या माध्यमातून घडतील का? विधानसभेचं संघटनात्मक कार्यक्रम जे काही कामकाज असेल ते या ठिकाणूनच घडणार आहे, हे निकाली बात सत्य आहे। पण उमेदवार निश्चितीचं जे काही कारभार असतो किंवा जे त्या बाबतीमध्ये निर्णय जे असतात ते निर्णय हे सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश कार्यालयावरनं चालतील। येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्यांना वाढताना दिसेल। दादा, आज दिल्लीला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे, कसं पाहता या शपथविधीकडे? मुळामध्ये आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा शपथविधी घेताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा वाटा असल्याचं जी कबुली असते ती काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा राज्याच्या प्रमुख नेत्यांना त्यांनी दिल्लीमध्ये दिली आणि आज हा सोहळा जो पार पाडला जातोय त्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक वेगळं स्थान देऊन, मान सन्मान देऊन राष्ट्राच्या हितामध्ये आज हा सोहळा पार पडताना बघतोय। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आनंद सुद्धा आहे। दादा, या ठिकाणी आज बघितलं तर आपल्याला अजित पवार गटाला एकही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं नाही। याच्यामध्ये काल त्यांनी आज दिवसभर ह्या बाबतीमध्ये एक सूत्र एनडीएचं जे ठरलेलं होतं की कोणाच्या किती जागा स्ट्रेंथ प्रत्येक पक्षाची बघून त्या ठिकाणी एक सूत्र जे ठरवलं होतं त्या सूत्रामध्ये खऱ्या अर्थाने काल जी चर्चा झाली आणि आजची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची केवळ फक्त 4 जागा आम्ही लढवल्या आणि 4 जागांमध्ये दुर्दैवाने आमची एकच जागा आली असल्यामुळे तेवढी स्ट्रेंथ आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकली नसल्यामुळे कदाचित त्यांनी जो धोरण ठरवलेलं असेल त्या धोरणानुसार आज ते मंत्रिमंडळामध्ये आज जरी सहभागी होताना दिसत नसले तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काही ना काही कमिटमेंट केलेलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी देशाच्या केंद्रीय स्तरावरती सुद्धा काम करताना आपल्याला दिसेल। तर या विषयावर बोलताना फडणवीस यांनी म्हटलंय की दादा गटाची मागणी कॅबिनेट मंत्रिपदाची आहे, राज्य मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे आपल्याकडून। नाही, बरोबर आहे। आमच्याकडचे 2 जे सदस्य आहेत त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब असतील, त्याच्यानंतर प्रफुल्लभाई पटेल यांनी मंत्री म्हणून काम केंद्रामध्ये, सुनील तटकरे साहेबांनी तर नाही पण राज्याच्या प्रफुल्लभाई पटेलांनी मंत्री म्हणून चांगलं काम सांभाळताना मागचा अनुभव बघता परत खाली उपमंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून काम करणं ते योग्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते हे आमचे सक्षम असल्यामुळे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी ही स्वाभाविक होती, ती येणाऱ्या काळामध्ये नक्की त्याचा विचार होईल। तर आज रोहित पवारांनी एक दावा केलेला आहे की भाजपकडून अजितदादांवर कमळावर लढण्याचा दबाव येतोय। नाही, पहिली गोष्ट रोहित पवार साहेबांना
त्यांची आकलन आणि त्यांची बुद्धी जेवढी असेल तेवढीच त्यांनी बोलावं. कमळावर जर का लढवायचं होतं तर लोकसभेला सगळ्यात जास्त सोपं होतं. त्या ठिकाणी आम्ही ऐकलं नाही. आम्हाला जर का लढवायचं असतं तर आत्ताच आम्ही कमळावरती लढलो असतो. म्हणून त्यांची वैचारिक क्षमता जेवढी असेल तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आपल्या कुवतीपेक्षा किंवा आपल्या आकलेपेक्षा जास्त जर का बोललो आपण तर ते लोकांना आवडत नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी मागच्या काळामध्ये हाही दावा केला होता की 18 आमदार हे संपर्कात आहेत. एक आमदार रोहित पवारांनी सांगावा की त्यांच्याबरोबर संपर्कात आहे. एक आमदार, एकही आमदार त्यांच्या संपर्कात नव्हता. त्याच्याकरता आम्ही 4 दिवसापूर्वी मिटिंग घेतली आणि ते लोकांना सुद्धा दाखवलं, मीडियाला सुद्धा दाखवलं. पण एक कुठेतरी माइंड गेम करायचा, विचाराची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु सर्व आमदार हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत. विधानसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांना दिसेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचा एकूण एक उमेदवार हा निवडून येणाराच त्या ठिकाणी असणार आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल असणार आहे. आणि हीच भीती रोहित पवारांना सातत्याने सतावते. कारण सहानुभूती एकदा मिळते. रडून कडून मतं मिळवायची असतील तर ते एकदा मिळतात. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता सहानुभूती संपली. आता तर त्या उमेदवाराच्या वरती अवलंबून, त्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती अवलंबून आणि विधानसभेमध्ये परफॉर्मन्स त्याच्यामुळेच आमचा चांगला असणार. त्याला एक आपण आपल्या गटाकडून घोषणाबाजी करताना आपण एकच वादा अजितदादा असं म्हणतो. बारामतीमध्ये आज एक नवीन दादांचे बॅनर झळकलेले आहेत. योगेंद्र पवार जे आहेत त्यांचे बॅनर झळकलेले आहेत. ते आता नवीन दादा आहेत असं म्हटलं जातं आहे बारामतीमध्ये. अरे ह्या योगेंद्र दादांना मी सुद्धा बघितलेलं नाही अजूनपर्यंत. हे योगेंद्र दादा कोण आहेत? असे निवडणुकीमध्ये पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवत असतात तशा ह्या छत्र्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये येत असतात. या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. जसा पावसाळा पुढे सप्टेंबर नंतर कमी व्हायला लागेल, व्हायला सुरुवात होईल, तसं या छत्र्या त्याच्या संपणार सुद्धा आहेत. या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात दिसतील, नंतरच्या काळात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आता जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्रिपदं होती. आता एक मंत्रिपदाची भर पडते. रक्षा खडसेंना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे. ते शपथ सुद्धा घेणार आहेत. कसं पाहताय? नाही, मला सर्वात जास्त आनंद झाला की तिसऱ्यांदा रक्षाताई खडसे ज्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून गेल्या आणि आज मंत्रिमंडळामध्ये त्यांची शपथविधी होतोय. जळगाव जिल्हा हा मंत्र्यांनी भरलेला आता जिल्हा व्हायला लागला. राष्ट्रवादीचेही मंत्री, राष्ट्रवादीचाही मंत्री, शिवसेनेचाही मंत्री, भाजपचाही मंत्री, परत आता केंद्राचाही मंत्री. त्यामुळे या जिल्ह्यातल्या विकासामध्ये या 4 मंत्र्यांना एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास साधणं हे सोपं होऊ शकतं. म्हणून खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा.